ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, सर्वांना जय येशू. आज आपण पाहणार आहोत प्रार्थना कशी करावी. प्रियजनो, लूक शुभवर्तमान आपल्याला प्रार्थनेविषयी एक सर्व महत्व देऊन आपल्याला संदेश देत आहे. संत लूक शुभवर्तमान एक प्रार्थनेला जास्त महत्व देणारे एक शुभवर्तमान आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो जेव्हा येशूने आपल्या शिष्याला प्रार्थना शिकवली, जेव्हा येशू प्रार्थना करत होते तेव्हा शिष्याने येशूला पाहिलं आणि शिष्याने येशूला प्रार्थना करायला शिकवा म्हणून त्यांनी आग्रह केला. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली आणि ती प्रार्थना आम्ही जे रोज म्हणतो, स्वर्गीय बापाची प्रार्थना, हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाव, अशा प्रकारे ही प्रार्थना आपण पाहतो. आणि ती फार महत्वाची प्रार्थना आहे, आवश्यक प्रार्थना आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व स्वर्गीय पित्याला आपला पिता आणि आपला पवित्र बाप म्हणून आपण ओळखावं आणि त्याच्यानंतर आपल्या मागण्या आपण सादर करावं, अशा प्रकारे त्याच्यामध्ये त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला शिकवण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये त्या प्रार्थनेमध्ये आमच्या दैनंदिन जीवनाच्या सर्व गरजा त्याच्यामध्ये नमूद केल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून आपण जे काही आपण करतो त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थना करून आपण देवाच्या आशीर्वादाने आपण जीवन जगलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना कशी करावी. आम्ही लूक अध्याय 18 ओवी 9 ते 14 पर्यंत आम्ही पाहतो. दोन व्यक्ती, दोन पुरुष, दोन माणसं मंदिरामध्ये प्रार्थना करायला गेला. एक होता परुषी आणि दुसरा होता जकातदार. आणि याच्यातून आम्हाला कशा प्रकारे प्रार्थना करावं हे आम्हाला वचनाद्वारे शिकवलेलं आहे. तर परुषी सर्वात प्रथम समोर जाऊन तू कशी प्रार्थना केला पहा. तो म्हणाला, तो दुसऱ्या माणसाविषयी असं बोलून सांगत आहे. तो म्हणत आहे, मी इतर माणसांप्रमाणे लुबाडणारा नाही, मी अधर्मी नाही, मी व्यभिचारी नाही, मी स्वतः त्याग करतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो किंवा ह्या बाजूला असलेल्या जकातदारासारखा सुद्धा नाही, अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे त्यांनी काय केलं की स्वतःला मोठं समजून दुसऱ्या वाईट माणसांसारखा मी नाही, तर मी चांगला माणूस आहो, मी उपवास करणारा माणूस आहो, मी दानधर्म करणारा माणूस आहो, मी दशमास देणारा माणूस आहो, अशा प्रकारे देवाच्या समोर त्यांनी स्वतःला प्रगट केलं. प्रियजनो, असं आपण प्रगट करण्याची किंवा देवाच्या समोर असं आम्ही बोलण्याची काही गरज नाही, कारण देवाला सर्व माहित आहे. देव आमचे अंतःकरण जाणतो, आमची भक्ती जाणतो, आमचे मन जाणतो, सर्व जाणतो. आम्ही सुद्धा प्रियजन हो, कधी कधी काय करतो आपण माहित आहे का, एखाद्याला विचारलं का तू प्रार्थना करतोस का रविवारी? हो, मी खूप प्रार्थना जातो, मी रोज प्रार्थना करतो, आमच्या घरी रोज प्रार्थना होते, आमच्या घरी रोसरीची अशा प्रकारे आम्ही बोलून दाखवतो. ठीक आहे, करतही असू आम्ही, परंतु देव आमच्याकडून अशी अपेक्षा नाही करत. तर आपण काय केलं पाहिजे, आपण ह्या प्रकारे प्रार्थना केली नाही पाहिजे, दुसऱ्याला खाली नाही टाकलं पाहिजे, स्वतःची बडाई नाही मारलं पाहिजे. मी करतही असेल तरी मी माझ्या तोंडानं असं म्हणायला पाहिजे की मी प्रार्थना करू इच्छितो, पुन्हा मला प्रार्थना करणे आहे. कधी कधी काय होते, आम्ही 1 तास प्रार्थना करतो आणि म्हणतो भरपूर प्रार्थना केलो, मी खूप प्रार्थना करतो, खूप प्रार्थना करतो. प्रियजनो, तसं नाही. आम्ही जेव्हा 1 तास प्रार्थना करताना आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नसतील किंवा आम्हाला संतुष्ट वाटत नसेल, तर आम्ही काय म्हणावं, मी फक्त 1च तास प्रार्थना करतो, कारण माझ्याच्यानं जमत नाही आहे. मी प्रयत्न करतो पुन्हा 2 तास प्रार्थना करायला, मला फक्त रोसरीच म्हणता येते माझ्या टायमामध्ये, मी पुन्हा बायबल सुद्धा वाचण्यासाठी प्रयत्न करीन, मी पुन्हा चर्चमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करीन, पुन्हा जेवढी मी प्रार्थना करत आहोत त्याच्यापेक्षा मी पुन्हा जास्त प्रार्थना करण्याचा प्रयत्न करीन. संत मोनिका आम्हाला माहित आहे, संत मोनिकाने 15 वर्ष आपल्या मुलासाठी संत अगस्टिनसाठी प्रार्थना केली आणि 15 वर्षाच्या नंतर त्याला देवानी निवडलं आणि परिवर्तन झालं. आणि अशा प्रकारे संत मोनिकाने कधी हार नाही मानली आणि ती
प्रार्थना करतच होती. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रार्थना कधीच कधीच जास्त होत नाही. म्हणून आपण प्रार्थना करत राहिलं पाहिजे आणि कोणाला खाली टाकू नये, स्वतःची बडाई मारू नये आणि अशा प्रकारे आपण विनम्रतेने जेवढी जास्त आपल्याच्यानं प्रार्थना करणं होईल तेवढी जास्त आपण प्रार्थना करावं. आणि दुसरा जो जकातदार जो आहे त्यांनी काय केलं पहा, त्यांनी काय केलं, दूर उभा राहिला. त्यांनी स्वर्गाकडे आपली नजर टाकण्यासाठी तो स्वतःला असमर्थ समजत होता. मी पापी आहो, मी स्वर्गाकडे माझी नजर टाकण्याची माझी पात्रता नाही, अशा प्रकारे त्यांनी बोलून समजून त्यांनी मनातून त्यांनी पश्चाताप करून त्यांनी प्रार्थना केली आणि पश्चातापाची प्रार्थना देवाने ऐकली. आणि म्हणून प्रियजनो, आपण प्रार्थना करताना पश्चाताप करून, स्वतःला लहान समजून, स्वतःला विनम्र करून आपण प्रार्थना करावं. आणि अशा प्रकारे नेहमी आम्ही प्रार्थना करताना काही गोष्टी लक्षात ठेवावं की आम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करावं. कारण जे काही आम्हाला लाभलेलं आहे, मिळालेलं आहे, जे काही आम्ही करतो ते सर्व देवाच्या कृपेने करतो. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करावं. आणि देवाकडून आपण कधी काय म्हणतात तक्रार करू नये, डिमांड करू नये. आणि कधी कधी आम्ही असं काय करतो, देवा तू मला असं का दिलास, हे संकट मला का दिलास, देवा तू माझ्या विरुद्ध असा का वागलास, अशा प्रकारे आम्ही म्हणतो आणि तेव्हा प्रार्थना करतो. ती तशा प्रकारची प्रार्थना आपण म्हणजे चांगली नाही. कारण आम्हाला अशा प्रकारची प्रार्थना जास्त दिवस विश्वासामध्ये वाळू देत नाही. कारण अशा प्रकारची जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा मग काही दिवसानंतर अशी प्रार्थना करणारे लोक म्हणतात, मी पुष्कळ प्रार्थना केलो परंतु देवानी काही मला साथ दिली नाही, अशा प्रकारे ते म्हणतात. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आम्ही स्वतःला मोठे समजू नये. मोठे समजणारे माणसं काय करतात, वेळ काढत नाही, थोडे म्हणजे विश्वास तर ठेवतात परंतु देवासाठी वेळ देत नाही आणि म्हणून मग ते चांगली प्रार्थना करू शकत नाही. आणि जेव्हा काही दिवसानंतर काय होतात, ते ठकून जातात आणि थकून मग म्हणतात, मी पुष्कळ प्रार्थना केली, आता माझं मनच होत नाही प्रार्थना करण्यासाठी, किंवा माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकलीच नाही, अशा प्रकारे. कारण स्वतःला ते मोठं समजून ते प्रार्थना करतात. आपण देवासमोर विनम्र होऊन आपण प्रार्थना करावं आणि नेहमी प्रार्थना करावं. दुःख आले तरी प्रार्थना करावं, अपयश आले तरी प्रार्थना करतच राहावं. कारण देव आमच्या सोबत आहे, म्हणजे एक ना एक दिवस आम्हाला यश देईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण निस्वार्थपणे प्रार्थना करावं. देवा मला हे दे, मला हेच दे, देवा मला हेच पाहिजे, अशा प्रकारे नाही, मला हेच पाहिजे. जसं मुलगा म्हणतो मला चंद्र पाहिजे, चंद्र देऊ शकते काही नाही देऊ शकत. अशा प्रकारे देवाकडे आपण आपली प्रार्थना किंवा आपली गरज सादर करावं आणि देवाला सांगा, देवा तुझी इच्छा जे आहे ते होऊ दे, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. येशूने सुद्धा तशाच प्रकारे आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवली, माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. अशा प्रकारे आपण प्रार्थना करण्यास शिकूया. देवाला धन्यवाद देऊया. प्रियजन हो, आम्हाला प्रार्थना करणे शिकणे आणि प्रार्थनामध्ये आपण वाढत जाणे फार महत्वाचे आहे. प्रार्थनामध्ये वाढत जाणे म्हणजेच विश्वासामध्ये वाढत जाणे. आम्ही कधी कधी का म्हणतो, माझा भरपूर विश्वास आहे परंतु तो फक्त विश्वास राहून फायदा नाही, आम्हाला प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. आणि प्रार्थनामध्ये आपण वाढत गेलं पाहिजे आणि चांगल्या प्रार्थना करून देवाच्या जवळ राहून, देवाच्या संबंधामध्ये राहून, देवाला जुळून राहून, देवाची स्तुती करत, आराधना करत, धन्यवाद देऊ, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण प्रार्थना करावं. देव नक्की आमची प्रार्थना ऐकणार, आम्हाला सफलता देणार. आपण देवाकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी आणि जे काही आम्हाला प्रभूने दिलेलं आहे, जे काही प्रभूच्या कृपेने आम्हाला लाभले आहे त्यासाठी आपण प्रार्थना करू.